आता काय तुमचं नेमकं म्हणणं आहे की आता एक दुर्दैवी दुःखद घटना घडलेली आहे खरं तर जे काही भरून निघणारी गोष्ट आहे, आमच्यासाठी वाईट आहे. तुमचं काय आता नेमकं म्हणणं आहे काय करायला पाहिजे काय शासनाने कठोर निर्णय घ्यावा याच्यावरती. रोज बिबट्या येतोय आमच्या वस्तीत एक सुद्धा कुत्रे जनावर एक सुद्धा ठेवलं नाही. आणि पोरांना पण खूप मोठा धोका आहे. आम्ही रोज राखण करतोय पोरांची, दिवसा बी करतोय आणि रात्रीची पण करतोय. अख्ख्या वस्तीला कंपाऊंड टाकलेलं आहे म्हणजे हा. लोकांची आमची आम्ही गाई, जनावरं आहेत. शेतामध्ये येणं ही मुश्किल झाली आमचं. पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातील दहिटणे गावातला एका 11 महिन्याच्या बाळाला बिबट्यानं उचलून नेलं होतं. काल पहाटे 5:30 वाजताची ही घटना आहे आणि त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो या परिसरामध्ये दहिटणे गावाच्या या परिसरामध्ये पुणे पोलीस त्यासोबत यवत या सगळ्या वन विभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वतीने आणि त्यासोबत स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी शोध मोहीम ही सुरू करण्यात आली होती. मात्र आत्ताच अर्थात काही वेळापूर्वीच या बाळाला मृत अवस्थेत या सगळ्या शोध मोहिमेतल्या कर्मचाऱ्यांना सापडलेला आहे. कालपासून या बाळाचा शोध हा घेण्यास सुरुवात करण्यात आली होती आणि या परिसरात आपण पाहू शकतो ऊसाची शेती आहे आणि त्यामुळे बिबट्याचा वावर देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. सातत्याने या ठिकाणी बिबट्या येत असल्याच्या स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच या नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यामुळे आपण पाहू शकतो या नागरिकांनी देखील या सगळ्या शोध मोहीम राबवली होती. बिबट्या या ठिकाणी 4 ते 5 आहेत असं म्हणणं आहे. काय नेमकी घटना काय घडली? रात्री कुत्र पण खाल्लंय. रात्री कुत्र्यांनी बंगल्याच्या आतमध्ये येऊन पूर्ण हल्ला केला. लोकांनी आरडाओरडा करून ते कुत्र वाचवलं. रोज बिबट्या येतोय आमच्या वस्तीत एक सुद्धा कुत्रे जनावर एक सुद्धा ठेवलं नाही. आणि पोरांना पण खूप मोठा धोका आहे. आम्ही रोज राखण करतोय पोरांची, दिवसा बी करतोय आणि रात्रीची पण करतोय. अख्ख्या वस्तीला कंपाऊंड टाकलेलं आहे म्हणजे लोकांची आमची आम्ही गाई, जनावरं आहेत. शेतामध्ये येणं ही मुश्किल झाली आमचं. सातत्याने घटना घडतायत या भागामध्ये. हा या वस्ती छोटीशी वस्ती 10-15 घर आहेत. एकाच्या घरी सुद्धा आता कुत्र तुम्हाला बघायला भेटणार नाही. छोटस प्राणी एक सुद्धा राहिलं नाही. टोटल 20 ते 25 जनावर या बिबट्याने खाल्लेली 5 वर्षापासून इथंच आहे. अजिबात दखल घेतलेली नाही. अर्ज केला ना, अर्ज केलेला आहे आमचं ठराव पण केलेला आहे. पूर्वी अर्ज केलेला. काय कुणाला अर्ज केला होता आणि काय नेमकं मागणी केली? पूर्वी आहे ह्याच्याकडे. काय केलं? ते म्हणले मेन साहेबाला फोन करा, मेन साहेबाला सांगा म्हणले होते. म्हणजे वन विभागाने या सगळ्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं असं तुम्हाला म्हणणं केलं? हा, दुर्लक्ष केलं. आमच्या इथे 30 गुंठ्याचा गोठा आहे माझा. 20 जनावर आहे. 2 दिवसात 3 दिवसा बछडा येतो घेऊन जातो. कोंबडने कुत्र काय जाते दिवसा अडकून काय नाही जाते. एकच बोला. हो. बरं, ही नेमकी घटना काय घडली होती, कधी घडली होती आणि काय हे नेमकं कुठे राहत होते, काय त्याच्याबद्दल? गेली 15 दिवसापासून यांचा वाडा इथं अस्तित्वात आहे. म्हणजे इथं आहे त्यांनी लाईटीची सोय जवळपास 700-800 फुटापासून लाईटी सोय केली. पण जसं जसं अंतर वाढत गेलं तर 3 दिवसापासून लाईट काही त्यांना उपलब्ध झाली नाही. त्याचाच फायदा घेत बिबट्याने काय केलं, लहान मुलं आईच्या कुशीतून काढून नेलं. लाईट नसल्यामुळे ही अशी घटना घडून आली. तर या ठिकाणी लाईट नसल्यामुळे सगळी घटना घडलेली आहे. अंधाराचा फायदा घेत बिबट्याने अशा पद्धतीने या 11 महिन्याच्या बाळावरती हल्ला केल्याचं पाहायला मिळते. या जो 11 महिन्याचा बाळ आहे त्याचे चुलते देखील आता आपल्या सोबत आहे. त्यांना काय नेमकं म्हणायचं, काय ही घटना घडली आणि काय नेमकी घटना कशी घडली होती, काय तुम्ही नेमकं कुठे होता? बाळ असे ह्या साईडला होतं, मी त्या साईडला झोपलेलो होतो. बाळ नेलच्या पुढं बाळाच्या आईने आवाज दिला, आरडाओरड केला. त्यानंतर मी तिकडून पळालो. बांधापर्यंत बिबट्या पळत होता. त्याच्या पुढं काही दिसलंच नाही, अंधार होता. आता काय तुमचं नेमकं म्हणणं आहे की आता एक दुर्दैवी दुःखद घटना घडलेली आहे खरं तर जे काही भरून निघणारी गोष्ट आहे, आमच्यासाठी वाईट आहे. तुमचं काय आता नेमकं म्हणणं आहे, काय करायला पाहिजे, काय शासनाने कठोर निर्णय घ्यावा याच्यावरती.
जे या परिसरात राहत आहेत आणि त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, कारण सातत्याने या परिसरामध्ये बिबट्या आढळून येत आहे आणि अशा पद्धतीच्या घटना या परिसरामध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण या परिसरामध्ये आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात ऊस शेती आहे आणि याच ऊसामध्ये बिबट्या लपून अशा पद्धतीने रात्री बेरात्री हल्ले करतायत आणि त्यामुळे वनविभाग या संदर्भातली काय नेमकी कारवाई करतं हे देखील महत्वाचं आहे. या नेमका इथल्या स्थानिकांचं नेमकं काय म्हणणं आहे, काय तुम्ही या भागात राहता, त्या परिसरात राहतात आणि सातत्याने अशा पद्धतीने बिबट्याचे हल्ले होत आहेत? त्यात आम्हाला आहे ना हे बकऱ्यावाल्यांना पिंजरे पाहिजेत, ऊसतोडीवाले आहेत त्यांच्यासाठी पिंजऱ्याची शासनाने सोय केली पाहिजे आणि हे जिथं आहे तिथं ते जाळ लावले पाहिजेत, पिंजरे लावलं पाहिजे. या सगळ्या संदर्भात तक्रारी देखील याआधी करण्यात आलेल्या आहे. या संदर्भात तक्रारी तशा ऑलरेडी खूप झालेल्या आहेत बिबट्याच्या संदर्भात. आता ह्या परिसरामध्ये जवळपास सगळे शेतकरी वर्ग आहे. शेतकरी वर्ग त्याबरोबर धनगर समाजाचे बऱ्यापैकी वाडे वस्ती आहेत, तर त्यामुळे बकऱ्यांना त्यांना शेतामध्येच थांबावं लागतंय आणि ह्याच्या ऑलरेडी आम्ही भरपूर वेळा इंटिमेशन दिलेलं आहे. आता त्यांच्याकडून सुद्धा कालपर्यंत व्यवस्थित सहकार्य लाभलेलं आहे त्या प्रमाणामध्ये. काय नेमकी कुठेतरी वनविभागाकडून दुर्लक्ष होतं या सगळ्या घटनांकडे, कारण ज्या पद्धतीने या परिसरात जर बिबट्यांचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे त्या पद्धतीने सुद्धा उपाययोजना करण्याची गरज आहे. दुर्लक्ष तसं यांचं कायमस्वरूपी झालेलं आहे, पण 2 दिवसापासून यांची टीम जी काम करते आहे त्यांनी जवळपास 30-35 एकर ऊस शोधून काढला. आज त्यांच्या येताना कुठेतरी यश लाभले. तर आमची एक विनंती आहे, आता जाऊन घटना होऊन गेलेली आहे, फक्त जोपर्यंत भविष्यात इथून पुढे होऊ नये म्हणून ना हे 2-3 बिबटे आमच्या ज्या परिसरात आहे त्यांना जेरबंद करून घेऊन झाल्याशिवाय ही सिस्टीम त्यांनी घेऊन जाऊ नये. पिंजरे बिंजरे आहेत ते हाय जैसे ते राहिले पाहिजे. परिसरातल्या पिंजऱ्यांना एकूण बिबट्यांना जेरबंद केलं पाहिजे. काय ह्या घटना जी काही घडली ती त्या यादी सुद्धा अशा अनेक वेळा घटना घडल्यात. खरं तर याच्यापूर्वी प्राणी आणि इतर बऱ्याच वेळा हल्ला झालेला आहे. अगदी गाई वासरू असेल, बकरी शेळ्या असतील, कुत्री असतील, परंतु त्याची फार गांभीर्याने दखल घेतली गेली नाही. परंतु आता आज जी अतिशय दुःखदायक म्हणजे नरबळी म्हणजे आज ह्या बिशे कुटुंबियाचा एक छोटा मुलगा आज बिबट्याने पळवून नेऊन तो दुःखदायक घटना घडली. अतिशय तीव्र म्हणजे उद्रेक आहे लोकांच्या मध्ये. तर ह्याच्या संदर्भात वन खात्याने अतिशय काळजीपूर्वक आम्हाला इथं पिंजरे देऊन ते, कारण नरभक्षक एकदा बिबट्या झाला की तो त्याला माणसाचंच रक्त लागतं. लोक फार भीतीच्या छायेत वावरतायत. किती परिसरात आहे असं तुम्हाला वाटतंय, कारण ज्या पद्धतीने या घटना घडत आहेत आणि वन विभाग देखील कारवाई करते, मात्र जी कारवाई अपेक्षित आहे तेवढी होताना दिसत नाही सगळ्याच्यात. सदरची घटना खूप दुर्दैवी आहे. मेंढपाळाच्या हल्ल्याबाबत वन विभाग गांभीर्य घेत नाहीये. त्याकरता मेंढपाळांच्या हल्ल्यासंदर्भात वन विभागाने नवीन योजना आणि त्यांचं संरक्षणासाठी योजना राबवावी. त्यांचं संरक्षण करणं देखील महत्वाचं. काही महिला आहेत त्यानं काय तुम्ही काय सांगता, काय तुम्ही देखील भीतीचं सावटाखाली वावरताय काय? बोला जाऊ शकत नाही. ठीक आहे. महिला या सगळ्या घटनेवरती काही भाष्य करत नाहीत, मात्र या सगळ्या स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की वन विभागाने ज्या पद्धतीने उपाययोजना राबवण्याची गरज आहे, कारण या भागात सातत्याने अशा घटना घडतात. त्यामुळे पिंजरे लावणे असू दे किंवा इतर काही गोष्टी ज्या आहेत, ज्या बिबटे सातत्याने दिसत आहेत त्यांना जेरबंद करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि त्यामुळे या घटना टाळता येतील असं देखील या सगळ्या स्थानिकांचं म्हणणं आहे. कॅमेरामन सुशांत राऊत सह योगेश बोरसे, TV9 मराठी, दौंड.